ते संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि त्यांच्या ज्या यातना आहेत, त्यांची जी दुःख आहे ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत। आणि हीच सगळी बातमी पाहिल्यानंतर आता मोहोळ तालुक्यामध्ये एका कुटुंबाचं जे नुकसान होतं ते अतोनात झालेलं होतं। त्यांच्या दुःख, यातना, वेदना पाहून काही मदतीचे हात त्यांच्यासाठी सरसावलेत। याचाच आढावा आपण घेऊया। सिना नदीला आलेल्या महापुरानं अनेकांची घरं उघड्यावरती आली। अनेक लोक जे आहेत ते स्थलांतर कॅम्पमध्ये आहेत। खरं तर याच्यामध्ये माणुसकी दाखवणारी अनेक घटना आपल्याला पाहायला मिळतात। तसंच मी तिरे आणि पात्री गावाच्या जवळ असलेल्या अमृतधारा या हॉटेलमध्ये, त्या हॉटेलचे जे चालक आहेत त्यांनी हे हॉटेल पूर्णपणे उघडं करून दिलेलं आहे। इथं हॉल होतं आणि बाजूलाच हॉटेल होतं आणि दोन्ही त्यांनी ओपन करून दिलेत। अंजली ते जाधव आपल्यासोबत। ताई, इथं तुमचं एक हॉल आहे आणि हॉटेलही चालायचं, आता तुम्ही दोन्ही ओपन करून दिले। हो सर, म्हणजे आपल्याकडे डवारा स्पेशल हॉटेल चालू होतं। दावणे युवा मंच सरांचा फोन आला की असं पूरग्रस्त लोकांसाठी जागा स्थलांतर करायचं आहे। तर सरांना सांगितलं हक्काचं घर आहे, गावकऱ्यांचं घर आहे, हॉलच काय तुमचं घर आहे, सर्वजण येऊ शकता, कुणी येऊ शकतं। म्हणजे इथं फक्त ह्या दोन गावचेच नाही तर अनेक कुठल्याही लोकांना जिथं पूरग्रस्त लोक आहे, ज्यांना अडचण आहे ते लोक येऊन इथं स्थलांतर होऊ शकतात। नवरात्रीच्या सुरुवातीचा दिवस होता, जसं की म्हणतात 22 तारीख होती आणि घटस्थापनेचा दिवस होता। त्यामुळे माझं जे कुटुंब आहे ते वाढलेलं आहे त्या दिवशी, म्हणून तारीख आयुष्यात न विसरण्यासारखी आहे। खरं तर किती दिवसाचा रोजचा टर्नओव्हर होता आणि किती सगळं याच्यामध्ये आता? टर्नओव्हरचा विषय नाहीच आहे। म्हणजे इथं खरं तर माणुसकी जिथे येते तिथं पैशाचा विषय येतच नाही। खरं तर सगळी ग्रामस्थ आहेत आणि या सगळ्या ग्रामस्थांना ते सांभाळतात, माझे हे सगळे कुटुंबीय आहेत असं ते म्हणतायत। खरं तर नवरात्रीचा काळ आहे आणि खरं तर देवीच्या रूपामध्ये येऊन त्या सगळ्यांना मदत करतात, अशाच भावना सगळ्या या कुटुंबियांच्या आणि या सगळ्या ग्रामस्थांच्या आहेत। कॅमेरा पर्सन युगल दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर।